आहेत ना आम्ही सगळे. माझ्या मुलीला 900 ग्रॅमची होती साहेब, जन्म आले तेव्हा. 1.5 महिना पेटी ठेवलं होतं 1 साहेब. किलोची पण नाही. आणि पूर्ण दिवसाचं पण बाळ नव्हतं, 6 महिने 10 दिवसाचंच बाळ होतं. दीड 2 महिने पेटीत ठेवलं. तिला जसं जन्माला आली दवाखान्यात पेटीत ठेवलं. तिचं जेव्हा सुट्टी झाली त्या दिवशी तोंड पाहिलं मी. काळजी घ्या. खूप निंदनीय झालं. जसं तुम्ही आरक्षणासाठी लढलं तसं या आता याच्या पुढे ज्या मुली त्यांच्याशी असं घडलं नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही एक कायद्यासाठी लढले पाहिजे. माझी ही अपेक्षा आहे. आम्ही सोबत आहे ना तुमच्या. वाटल्यास तुम्हाला कुठेही उघडं पडू देत नाहीत आम्ही. उपोषणाला बसायचं असेल आम्ही सोबत बसू, आपण सोबत बसू. मरण असेल सोबत उपोषण. आणि यापुढे कोणती योजना अशी झाली पाहिजे नको साहेब, आपल्याला हा त्याला आहे ना कायदा. फाशीची शिक्षा नाहीच पाहिजे. त्याला म्हणजे असं माझी नात जशी तरफडत मारली त्याने माय म्हटलं असेल का बाप म्हटलं असेल, सुनकार मध्ये घेऊन गेला आणि एवढं कृत्य करून फेकली. एवढं केल्यावर काय म्हटलं असेल त्याला तशी म्हणजे तळमळ करून त्याला मारायचं, म्हणजे त्याला फाशीची शिक्षा द्यायची नाही. फाशी चौकात फाशी मी सुद्धा घेऊ शकतो. आज छत्रपती शासनला सवरून केला पाहिजे. स्वतःला स्वतः फाशी घेऊ शकतो. ते फाशीचं काही नाही एवढं. म्हणजे मुलीची कशी हाल केली